काही माहिती नाही. म्हणजे जे समाज जे चालक आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष जे आपल्या समाजचे आहे, म्हणजे समाज मिर होती, पण काहीच समाजासाठी करून नाही राहील. समाजासाठी काहीच नाही करून. म्हणजे तुमची पोरगी दुसरा नंबर मिळवल्यानंतर तुम्हाला एक साधा फोन नाही करू शकले? ते फोनही नाही केला, कॉलही नाही, कोणी माहिती नाही. अहो, अनलिमिटेड डाटा, अनलिमिटेड कॉलिंग फ्री भेटत असताना त्यांच्याकडे वेळ नाहीये. वेळ नाही. फक्त नावाला समाजाचे समाज अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष हे बनले समाजासाठी, बाकी काहीच नाही. आणि त्याच्या नावासाठी बनले ते. आमचं खूप वाढलं पाहिजे, बाकी काहीच नाही. तो समाजासाठी कोणतीच त्याची योजना. म्हणजे मागासलेला गवळी समाज हा पुढे जाव असं त्यांना वाटत नाही. कोणत्याच गोष्टी त्याचं सहकार्य आम्हाला नाही, अध्यक्षाने नाही. तुम्ही जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज टीव्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तसेच हे बातमीपत्र इतरांसुद्धा फॉरवर्ड करा. तुम्ही हीच बातमीपत्र जर इंस्टाग्रामला जर पाहत असाल तिथे सुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका. व फेसबुक पेजला सुद्धा लाईक अँड फॉलो जरूर करा. व हे बातमीपत्र इतरांसुद्धा पोहोचवा. पाहत राहा संगम न्यूज टीव्ही नेटवर्क. नंदगवळी समाजाचं जंगलकाठी असणारं गौरखेडा हे गाव वर्धा जिल्ह्यातील हे गाव आहे. परंतु समाज शिकला आणि प्रगतीला गेला असं म्हणायला काही हरकत नाही आहे. पण या ठिकाणी 7 ते 8 घरं नंदगवळी समाजाचे असताना या ठिकाणी 2 मुलींनी आपापल्या पद्धतीने कुठलेही ट्युशन आणि क्लासेस नसताना त्याच्यामध्ये प्रगती केली. स्वबळावर जे पुस्तकात दिलं त्याचाच अभ्यास केला आणि चांगल्या प्रकारे गुणवत्ता मिळवली. तर या ठिकाणी दीक्षिता नावाच्या जे पोरगी आहे, नरेशराव काळे यांची जी मुलगी आहे, त्या मुलीने 75.83% म्हणजे दुसरा क्रमांक शाळेतून मिळवला. अशा या लेकरांचा गौरव करण्यात यायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांना प्रोत्साहन वाढायला पाहिजे. आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असताना पण जर आतापर्यंत आमच्या संगम न्यूज टीव्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा. पाहत राहा संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र. त्यांना जे समाजात काही नेते बनलेले आहे, जे अध्यक्ष उपाध्यक्ष, ज्या काही संघटना गवळी समाजाच्या बनलेल्या आहे, ज्या विकासाकरता बनलेल्या आहे, परंतु समाजाचा विकास करताना त्या संघटना आम्हाला कधी दिसलेल्या नाही आहे. आपण पाहतात संगम न्यूज टीव्ही नेटवर्क वर्धा येथून. आतापर्यंत जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब जरूर करा. तसेच हे बातमीपत्र इतरांना सुद्धा फॉरवर्ड करा, जेणेकरून समाज जागृतीकरण होईल आणि समाजातील मुलामुलींना प्रोत्साहन मिळेल. आणि समाजातील जे नेते मंडळी आहे, जे समाज बांधव आहे, यांनी सुद्धा अशा मुलामुलींचं परीक्षण करून त्यांना गौरवण्यात यावं व पुढील शिक्षणाचा त्यांचा खर्च सुद्धा त्यांनी उचलण्यात यावं. देवाधर्माला आपण पैसा आदला भरपूर देतो, मंदिरं बांधतो, परंतु त्याच्यातून आपल्याला काहीच मिळत नाही. धर्माबद्दल सुद्धा पुरेपूर माहिती या समाजाला नाही आहे की आपला धर्म काय आहे, धर्म कसा असायला पाहिजे. परंतु ते मंदिरं बांधण्यात आज महत्त्व नाही आहे. परंतु समाजातील मुलं मुली जर शिकले तर हा समाज प्रगतीकडे वाटचाल करेल आणि तेच मुलं मुली समाजाचं भविष्य ठरेल. या माध्यमातून आपल्याला जसं माहीत झालेलं आहे, संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून आज आम्ही संगम समाचार या मीडियाच्या वतीने गौरखेडा या गावामध्ये आलेलो आहोत. त्या मुलामुलींचं शिक्षण, मुलामुलींचं मनोबल वाढण्याकरिता आणि समाज बांधवांपर्यंत या बातमीपत्राच्या माध्यमातून त्यांची वस्तुस्थिती, जे काही त्यांचा संघर्ष आहे शिक्षणाच्या बाबत, हे पोहोचविण्याकरता आज आपल्यासमोर दिसत आहे. त्यांचे नातवंड, काका, वडील हे सुद्धा आपल्याला इथं कॅमेऱ्यावरती दिसत आहे. परंतु दीक्षिता ही जी मुलगी आहे, या मुलींनी मॉडेल कनिष्ठ महाविद्यालय रोहना या ठिकाणून दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. आणि जे नरेशराव जी काळे आहे, हे जे दादा आहे, यांना 3 मुली आहे. घरची परिस्थिती आर्थिक बेताची आहे, रोजमजुरीचं काम करतात. परंतु आपला नीटनेटका प्रपंच 5 जणांचं कुटुंब सांभाळत असताना कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहकार्य नसताना, 5 जणांचं कुटुंब असताना आणि कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजना त्यांना मिळाल्या नाही. तसंच आपली रोजमजुरी करून आपला प्रपंच चालवणे, आपल्या मुलींना शिकवणे इतकं सोपं नाही. या महागाईच्या काळामध्ये सगळी महागाई आसमानाला टेकलेली आहे. परंतु एवढं करत का बा आपण नाही शिकलो, परंतु आपले लेकरं शिकावं आणि आपल्या लेकरांचं भविष्य तरी चांगलं व्हावं या उद्देशाने त्यांनी या मुलीला शिकवलं. आणि खरंच या पोरींनी त्यांच्या त्या त्यागाचं, जे त्यांचं बलिदान आहे, याचं सोनं केलंही मनाला हरकत नाही आहे. तर दादा, आपण जे आहे तिचे काका म्हणून आहात, आपलं नाव काय? गणेश गोविंदराव काळे. गणेश भाऊ, तुम्हाला काय वाटतं, तुमची पुतणी शिकली, दुसरा क्रमांक, दुसरा नंबर मिळाला, खूप असा मनात आनंद वाटून राहिला मला. न काय ना ट्युशन करता ना क्लासेस लावला, मला मोठा आनंद वाटला. मला दुसरा क्रमांक होता, आमचं नाव झालं. आणि दुसरी गोष्ट, कोणतं ट्युशन न करता, कोणत्या क्लास न करता
सगळे कामं आटपून तिच्या शिक्षणाला पर्सेंट चांगले मिळाले. आणि एक चर्चा आमची अशी, हा, आम्ही तर फार मोठे खूप शिकलो नाही, पण मुली आमच्या नाव समोर वाढून राहिले. म्हणजे तुमच्या मुलींना तुमचं नाव रोशन केलं आणि इथून आता तिला पुढचं एज्युकेशन करण्यासाठी मग तुमचं सहकार्य असेल का? नाहीतर मग जे समाजात चालू आहे, आर्थिक जी परिस्थिती आमची आहे जेवढी होईल तेवढी करू, काहीतरी प्रयत्न करू. परंतु तुम्ही जे समाजात जे काही नेते बनलेले आहे, जे ठेकेदार बनलेले आहे समाज चालवण्याकरता, यांना काय सांगू इच्छिता? एक आपण त्याच्यामध्ये पोहोचू लागलो म्हणतो, त्याच्यामध्ये काही मार्ग त्याच्यावर त्यांना आर्थिक मदत करायला पाहिजे आपण. त्याची काही माहिती नाही. म्हणजे जे समाज जे चालक आहे, अध्यक्ष उपाध्यक्ष जे आपल्या समाजचे आहे, म्हणजे समाज मिळवते, पण काहीच समाजासाठी करून नाही राहील, समाजासाठी काहीच नाही करून. म्हणजे तुमची पोरगी दुसरा नंबर मिळवल्यानंतर तुम्हाला एक साधा फोन नाही करू शकले? ते फोनही नाही केला, कॉलही नाही, कोणी माहिती नाही. अहो, अनलिमिटेड डाटा, अनलिमिटेड कॉलिंग फ्री भेटत असताना त्यांच्याकडे वेळ नाही आहे. वेळ नाही. फक्त नावाला समाजाचे समाज अध्यक्ष, महाराष्ट्राचे अध्यक्ष हे बनले समाजसाठी, बाकी काहीच नाही. आणि त्याच्या नावासाठी बनले ते. आमचं खूप वाढलं पाहिजे, बाकी काहीच नाही. पण समाजासाठी कोणती त्याची म्हणजे मागासलेला गवळी समाज हा पुढे जाव असं त्यांना वाटत नाही. कोणत्याच गोष्टी त्याचं सहकार्य आम्हाला आहे नाही. अध्यक्षाचा नाही, उपसरपंच नाही, कोणाच नाही. परंतु जे समाज आहे, हे जे समाजात मोठे काही लोक बनलेले आहे, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, या लोकांनी मला असं वाटते का असे काही लेकरं शिकलेले आहे, यांचं शिक्षणाचा खर्च तरी त्यांनी उचलावा. आणि अशी मदत जर तुम्हाला भविष्यात झाली किंवा आम्ही काही प्रयत्न केले संगम बौद्धिष्य गवळी समाज संघटनेच्या माध्यमातून, तर तुम्ही त्या लोकांना काय सांगू इच्छिता? समाजाची कोणत्याच आर्थिक परिस्थिती अजिबात शिक्षणात नाही, कोणती मदत नाही, कोणत्या कायद्यात नाही. नुसतं समाज लग्नात जेव्हा करता तेव्हा करता समाज करतो. बाकी कोणाच आर्थिक परिस्थिती कोणती मदत नाही, कोणत्या कायद्यात धावपळ नाही, कुठं काहीच नाही. आणि बघ येथे समाज काहीतरी मुलगी आमच्या मुलाला द्या, बाकी काही घेणं नाही. कोणत्या समाजाची सेवा नाही, कोणती काहीच नाही. पुन्हा आता तसा निर्णय झाला, एक समाजामध्ये दलाल झाले. पहिले दलाल आपल्यापर्यंत येते, दलाल आपलं बैकुणी टाकते, दलाल सगळं लग्न म्हणून टाकते पूर्ण. जे बऱ्याचशा समाजात ज्या घटना घडत आहे, याला कुठेतरी समाजातले पुढारी जिम्मेदार आहे असं म्हणायला हरकत नाही. पुढारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष पुरे जिम्मेदार आहेत. कोणतीच जबाबदारी पाहू शकत नाही. त्यांना पदाचा राज्यामध्ये देऊन द्यायला पाहिजे, दुसरे जे करणारे त्याच्याकडे देऊन द्यायला पाहिजे. बापरे. एक या दादाच्या जे आपण कळवळीतून पाहतो, त्यांनी जे आत्म्यातून जे बोललेलं आहे, खरंच एक दुःखाची गोष्ट वाटते का वर्धा जिल्ह्यामध्ये गवळी समाज हा सर्वात जास्त आहे आणि या ठिकाणी समाजाच्या संघटना आहे. या सर्व गोष्टी असताना फार म्हणजे या गोष्टीकडे या समाजाच्या पुढाऱ्यांनी लक्ष घालायला पाहिजे, गंभीरतेने लक्ष घालायला पाहिजे. बरोबर. याच्यावर तर तुम्ही काही बोलू शकत नाही त्यांची तळमळ पाहता. परंतु समाजानं असं न करता आज गवळी समाजाने किंवा गवळी समाजाचं एकत्रीकरण होणं फार गरजेचं आहे. आणि त्या पुढाऱ्यांनी ती तळमळ करायला पाहिजे का आपला समाज एका छताखाली एका विचारधारेवर एकत्र कसा येईल. मुलीचा दुसरा नंबर आपल्या शाळेत येऊन त्या पुढाऱ्याचा एक कॉल सुद्धा आपल्याला नाही, एक कॉल सुद्धा बोलायला नाही, म्हणजे एक फोन सुद्धा नाही. आता फोन सुद्धा देऊ शकत का मुलीचा दुसरा नंबर आपल्या कमांड आला बाबा, मुलीचा नंबर इथे काही प्रोत्साहन दिलं पाहिजे बाबा, समाजपर्यंत पोहोचलो पाहिजे बाबा, त्याला काही मार्गदर्शन केलं पाहिजे. आम्ही पुढाकार केले का साठी यातले आम्ही तिथं पोहोचू शकतो. याला पुढाकार दिला ना आम्ही, अध्यक्ष केले ना आम्ही, समाजचे अध्यक्ष म्हणते ना, गवळी समाज अध्यक्ष. नुसतं लग्नात जेवायच्या कामाची म्हणजे या मुलीला एक साधा फोन नाही करू शकत. साधा फोन नाही, तुम्ही एक कॉल सुद्धा नाही. तुला पर्सेंट किती भेटले बाबा, तुला नंबर किती आला, तुझं काय बाबा, काहीच नाही. गरीबात झाला म्हणजे गरीब, हा मोठा रस्ता, थोडा अमीर असता, ज्या घरी 3 घरी गेले असते, त्याला प्रोत्साहन दिलं असतं त्याला. तर गरीबासाठी काही एखादी मदत. अत्यंत यांची माझ्यापाशी तर शब्दच नाही उरलेले आहे इथून पुढे बोलण्याकरता. आपण जे हे बातमीपत्र आहात, समाज न राहता जे इतर समाजात कार्य करणारे अधिकारी लेवलला काही सामाजिक कार्यकर्ते आहे, यांनी समाज न पाहता या मुलांचं भविष्य पाहावं. आणि इतर समाजातच नाही तर जे काही सामाजिक कार्यकर्ते आहे, यांनीही जिल्हा लेवलला पुढाकार घेऊन अशा शिक्षित झालेल्या मुलामुलींना सहकार्य करावं, आम्ही इतकंच म्हणू शकतो. कारण एका समाजाचा आपल्याच नेत्यावरून, आपल्याच संघटनेवरून विश्वास उडाल्याचं सुद्धा इथं आपल्याला दिसून आलेलं आहे. माझा तर उडला विश्वास, समाजच्या अध्यक्षासाठी माझा विश्वास उडला. आपण जर आमचे हे बातमीपत्र पाहत असाल तर आपण जिथून कुठून पाहत असाल तर तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये या विषयावर जरूर द्या. त्या संदर्भामध्ये आम्ही पुढचं पाऊल उचलू आणि वर्धे जिल्ह्यातील या सर्व गोष्टी असं वाटते का संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटनेला सांगून
त्यांनी सर्वे करावा. सर्वे करून आम्ही आमच्या बातमीपत्राच्या माध्यमातून त्यांच्याच प्रयत्नातून वर्धे जिल्ह्यातील गवळी समाज बांधवांची गावागावात जाऊन प्रतिक्रिया घ्यावी असंही इथं आज आम्हाला वाटू लागलेलं आहे. याकरता आम्ही कुठल्याही प्रकारचे पैसे वगैरे समाज बांधवाकडून घेत नाही. जे आहे ते संगम बहुउद्देशीय गवळी समाज संघटना खर्च करते आणि समाजाची बाजू नेहमीच मांडताना दिसते. जसं आपल्याला यवतमाळमध्ये मांडताना दिसली. त्यानंतर त्यांनी स्वतः काही माहिती झाल्याच्या नंतर बाबा तुम्ही जा तिथे प्रयत्न करा, काय परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ते आम्हाला दाखवा. तर इथून पुढे आम्ही करणार आहोत. तर तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. परंतु इतर काही गवळी समाजाच्या संघटना बनलेल्या आहे त्यांनी याकडे तातडीने लक्ष घालावं. बस एवढीच आमची त्यांना विनंती आहे.